रंगताना पाहायला मिळते. पहिला चेंडू, चांगली गोलंदाजी, दोन्ही बल्लाढ्य संघ एकमेकांसोबत शिकस्त देताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळते रोहन. इथे मात्र थोडासा दिशेन गोलंदाजी होती कदाचित ह्या चेंडूवरती. जर तर पंचांनी वाईट दिला असता नसता, जर तरला व्हॅल्यू नसतो क्रिकेटमध्ये मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम. पुन्हा एकदा एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या होते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. इथे मात्र गोलंदाजामध्ये जो कोणी गोलंदाज हरकत दाखवेल तर मात्र बरकत येताना पाहायला मिळेल. कोण दाखवणार हरकत, कोणाला मिळणार बरकत. फलंदाजच्या जोरावरती अधिराज्य कोण करणार. ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच मिळणार किंमत. पुन्हा एकदा थोडंसं स्टेप आउट केलं जातं कारण की आपण नक्की कुठेतरी ऐकलं असेल मोबाईलचा नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये स्टेप वर्क दोन्ही गरजेचं असतं मित्रांनो. स्टेप आउट करणं गरजेचं असेल कुठेतरी. ज्यावेळी चेंडू जागेवर मात्र बॅटची आणि चेंडूचा संपर्क होत नसेल त्यावेळी कुठेतरी तुम्हाला स्टेप आउट करावं लागतं. पण तो शेवटच्या क्षणापर्यंत नजरा रोखून धरणं गरजेचं आहे कारण आय आणि हँड कॉर्डिनेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न केला होता आणि पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र जायची ती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते केवळ आणि केवळ एकच धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट आला. पहिला चेंडू डॉट, नंतर एकेरी धाव, नंतर डॉट आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धाव संकेत मात्र नक्कीच धावसंख्येत पुन्हा एकने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते. दोन धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक षटकाचा खेळाला संपुष्टात. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते केवळ आणि केवळ 2च धाव. अप्रतिमाशी गोलंदाजी, कंजूसीवरी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतो राहुल. नाम तो सुना ही होगा. आतपाडी एक्सिस आणि अर्जुन आतपाडी एक्सप्रेस आणि अर्जुन 11 सुपर 6 मधला पहिला सामना असेल. यानंतर होणारा सामना आतपाडी एक्सप्रेस वर्सेस अर्जुन 11 नाणेफेकीसाठी यायचा आहे. सुपर 6 मधला पहिला सामना. नौका गोलंदाज येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर राकेश काळे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवरती अप्रतिमाशी गोलंदाजी आणि विकेटचं पतन मैदानामध्ये नक्कीच कॉन्फिडन्स दुणावताना पाहायला मिळते. गोलंदाज विकेटचं पतन. करूया डीजे ला आमंत्रण. डीजे आतपाडी एक्सप्रेस वर्सेस अर्जुन 11 दोन्ही संघांनी यायचंय नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मारण्याचा प्रयत्न केला. तो क्षेत्ररक्षक तैनात असेल. 1 धाव पूर्ण केली. एका धरती समाधान. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 3 धावा. पुन्हा एकदा यस विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी. 5-5 बॉलचे 3 षटक.
इथे मात्र चांगली कामगिरी ती वर्तवला गोलंदाज पुन्हा एकदा विकेट सोबत करूया डीजे ला आमंत्रण डीजे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. ओव्हर ओव्हर आतापर्यंतची सगळ्यात भारी मॅच मित्रांनो. 2 ओव्हर 3 रन. विजयासाठी लक्ष असेल 4 रनाची. याला म्हणतात क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 3 धावा केवळ 3 आणि 3 धावा म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. कधी 80 धावा पण होतात तर कधी 3 धावा पण होतात. तर 3 धावांसाठी नक्की 9 10 आणि 11 नंबरचे फलंदाज येणार का पाहावं लागेल. कारण केवळ 3 धावा करायच्या. 10 चेंडू 3 धावा. त्यांना सुद्धा संधी मिळणं गरजेचं असेल का. ते डेफिनेटली असेल. आतपाडी एक्सप्रेस आपलं डिसिजन कळवायचंय. आतपाडी एक्सप्रेस आपलं डिसिजन कळवायचंय. वाईट 1 धाव. आता करायचे 3 धावा. आणि मॅच विन. आयोजकांचा टाइम वाचवल्याबद्दल दोन्ही टीमचा खूप खूप आभार.